ओझरच्या गणपती बाप्पांचं छान असं दर्शन झालं. त्यानंतर पुढे निघालो आणि निघताना ना ही काही करवंद दिसली ती थोडी घेतली आणि उन्हाळ्यामुळे एवढं जास्त गरम होतंय त्यामुळे सगळ्यांचं चालू होतं की थंडगार काहीतरी पिऊयात. बाकी सगळ्यांनी तर उसाचा रस घेतला, पण मी माझ्या आवडीचा गोळाच मागवला. माझ्यासोबत छोट्या ननंदबाई आणि शिवांशनेही मग गोळाच मागवला. माझं जे असतं ते शिवांचंही असतं. त्यानंतर पोहोचलो होतो लेण्याद्रीला. ओझरच्या गणपतीपासून अगदी जवळ आहे लेण्याद्री आणि इकडे बघताय भरपूर असं चालून वरती जायचं आहे. लेण्याद्री पाहण्यासाठी ना आता तिकीट चालू केले. पर पर्सन आय थिंक 30 रुपये आहेत. आमचं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा तिकीट नव्हतं असं मला तरी आठवते, पण आता मात्र तिकीट आहेत. आणि तिथे गेल्यानंतर ना लगेचच माकडांची लाईन चालू झाली होती. इतकी जास्त माकडं आहेत तिथे आणि चालत आलो होतो वरती, त्यामुळे बॉटल वगैरे सोबत आणल्या नव्हत्या कारण ओझं नको म्हणून. पण तिथे ना पाण्याची वरती छान अशी सोय आहे आणि आम्ही जेव्हा पाणी पित होतो ना तर हे माकड त्याच्या बाळाला घेऊन सोबत आलं होतं पाणी पियायला. माणसं असो किंवा प्राणी, आई ती शेवटी आईच असते आणि प्रत्येक आईसाठी आपलं लेकरू हे प्रायोरिटी बेसवरतीच असतं. आपल्या उद्राशी धरून हे माकड त्या बाळाला घेऊन पाणी पिण्यासाठी आलं होतं आणि दर मजल करत फायनली आम्ही वरती पोहोचलो होतो. चालता चालता बऱ्याच ठिकाणी थांबलो पण होतो, पण वरती आल्यानंतर हा जेव्हा नजारा पाहिला ना तर तेव्हा मन मात्र प्रसन्न होऊन गेलं. लेण्याद्रीची हीच ती लेणी जी बौद्ध लेणी म्हणून ओळखली जातात. एकविरेच्या कारल्या डोंगरावरती तुम्ही ही लेणी पाहिली असेल, अगदी सेम आहेत. अगदी दगडांमध्ये कोरीव काम केलेले ही सुंदर लेणी. आणि इकडचं अजून एक खास आणि मोठं वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकांमधला एक गणपती जो लेण्याद्रीचा गिरिजात्मक म्हणून ओळखला जातो, त्या गणपती बाप्पांचं मंदिर इथे दगडामध्ये कोरलेलं आहे. गणपती बाप्पांचं छान असं दर्शन तिथे घेतलं. चला भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये.